काय बाई एवढं मोठं बांधकाम बांधलं मी तिथून एवढा मरणा मातीचा पैसा घातला. पण काय म्हणतात ना, लोकाला किती पैसे द्या तरी कमीच पडत आहेत. कुणीच भेटना बाय माय इथं कामाला. तर किती 10 ठिकाणी फोन लावले, थोड्या करता लोक येऊन नाही राहिले. मला तर असं टेन्शन आलं बाई, मला तर अशी रात्र रात्र झोप नाही बाई या कामा पाहिजे. काय करो बाई, फरशा बिरशा झाल्या, दार लावायचे, खिडक्या लावायच्या. मग कसं घर एकदम हाय पाय दिसन. काय माहिती बाई कोणाची नजर लागली का काय लागली घराला, काय माहिती का कोणी भडकावलं. म्हणलं बाई जाऊ नको कामाला. मग तसं टेन्शन येऊ राहिलं बाई. पहिलाच मी लिंबू मिरची पण बांधून तुला, काही भावली बांधून तुली तिथं, तरी पण लोक असेच काड्या करते, जळते. कोणाचं काही चांगलं चाललं अजिबातच देख होत नाही बाई. थोड्या करता बाई, मला जर बांधकाम करता आलं असतं तर मीच बांधकाम केलं असतं माझ्या हाताने. मला काही गरज पडली असते कोणाच्या पुढं थैयंग 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 नाचायची. कुणीच भेटाना बाई ग. सकाळी घरी कोंड्याकडं, कोंड्याच्या घराला कुलूप. काय तर बोलत भाड्याने राहतो, घर खाली केलं त्यांनी. पैसे घेऊन गेला माझे अर्धे मी पैसे. पण लोकांना असेच भेटत बाय, असं चांगलं कोणी भेटत नाही. विश्वास ठेवायचे ते लायकीचीच नाही राहिली बाय दुनिया. खरंच ना. रात्री असं बीपी वाढला माझा. हौदात पाणी भरलं का ग मी? हा, रात्रीच भरून ठेवलं हौदात पाणी. पाईप सोडून ठेवलं ते तरी बरं झालं बाय, पाणी भरून ठेवलं. म्हणजे पाहू बस पाहतात त्या डबकाडात. कोणतं घर आहे वा? मला तर हेच घर वाटतंय. हा हेच घर इकडे. हो ताई, जशी ताई. चित्तमो ताई. काय भाऊ, काय काय म्हणता? मला त्या सोनूने ताईने पाठवलं होतं. कशाला? ते म्हणले का शिरसाट ताई तुम्हीच आहेत का? क्षीरसागर मी हा क्षीरसागर. मग ते म्हणले होते का त्यांचं काम आटपलं, मी तिथं काम करत होतो ना. काय काम? मी आपलं नाही, आपलं गवंडीच्या हातेखालचं काम, बिल्डिंगचं काम, ते काम करतो मी. तर ते म्हणले त्यांच्याकडे भेटन काम. म्हणजे गवंडी काम करता का? हो खरंच होय? खरं ना. अरे वा. थांबा, थांबा. माझा. त्यांनीच मला पाठवलंय. तर मी बरं होईल भेटलं काम तुमच्याकडे. आहे का? काम आहे ना. हो. भाऊ आहे काम. त्यांनीच मला पाठवलंय. असलं तर द्या, काय अडचण नाही. त्यांचं बिल्डिंग सगळं काम झाले आता. ये पाय, काय नाव आहे तुमचं? माझं नाव राजू आहे. राजू भाऊ. हा. हा, मी तुम्हाला काय सांगते, जर तुम्ही माझ्या इथं कामाला जर राहिले तर तुम्हाला कायम टिकून राहावं लागेल. माझं पुरं घर उस्तर. अहो हे सगळं बिल्डिंगचे काम मागचं आहे ना, त्यांचे सगळं काम घुसतो. मी कुठे गेलो नाही, पण त्यांनीच मला तुमचा ठेपा दिलाय म्हणून मी आलो तुमच्याकडे. बरं आहे का भाऊ? काय म्हणतो? राजू भाऊ, तुम्हाला सांगते मी, माझ्याकडे ना 100 लोक येऊन गेले होते माहितीये का बर. कामाला. मीच त्यांना नको म्हणले, कशाला उगाच. आता पैसे नाही म्हणलं आणि मग कशाला, मग आहे का नाही कामाला? बरोबर आहे का नाही? मग तुम्ही थोडे दिवस उधार राहा, 8-10 दिवस, मग मी तुम्हाला पैसे देईन, आहे का नाही? पण ताई हातीच आपल्याला दिलं म्हणजे बरं होईल. आमचं बी सगळं घर त्याच्या वचन ताई, याचीच कारण थोडं. अहो देईन मी तुम्हाला पैसे. पैशाचं काय टेन्शन घेता? पैशाला कोंबड्या नाही खात राजू भाऊ. बरं तुम्ही तर मोकळे चालेल. साहित्य कुठे असं होईन का? कुठे युद्धावर जायचं, हेल्मेट आणि बंदुका घरी ठेवून सगळं साहित्य आणलेलं आहे मी. आणलं का? मग त्यांनी सगळं सांगितलं की तुम्हाला ताईकडे काम भेटन, त्यांचं अपुरं काम राहिलं ना. तर मी त्याच्यामुळे मी आलो, म्हणलं विचारून बघा आहे का नाही. रेट सगळं तयारी, काय अडचण नाही. डबा वगैरे बनवून. हो. आणलं का? नाही तर म्हणता मालकीन बाईच्या जेवायला. नाही तुम्हाला कोणी ठापावर रेट मीच घेऊन नाही आणला डबा. फक्त मी एखादा फोन करू शकतो मंडळीला घरी का बनवली. आधार कार्ड फिधार कार्ड काय आहे का नाही? अहो काय लांब आहे का आमचं इथं मेकरी? काय लांब आहे का? हा का? हा, काय लांब नाही, काय नाही, जवळच गाव आहे. जवळ आहे ना? हा, तुम्ही एकदा काम पहा, आपलं काम आवडलं ना, तुम्ही म्हणता खरंच बा म्हणजे असं आपल्याला कामगार भेटला का इमानदार कामदार एकदम, आणि सगळं व्यवस्थित करणार मी. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. नाही, मग तुमच्या बोलण्यात दिसतं बरं का राजू भाऊ, तुम्ही नाही, कामाचं दिसतं आहे ना? अहो मी इमानदारी कुठे गेलो का इमानदारीच काम करतो. हा, खरंय खरं. बरं करा बायकोल फोन. हा, लगेच सांगा पहिल्यांदा काय करायचं. ते खोरं इटा घालूस तर काही विटा घ्यायचं का आपल्याला? उचलून द्या फेकून. बघा ताई. आता गवंडी म्हणता म्हणा. हा? अहो पण आता काय करायचं स्टार्टला सांग काम काय करायचं तुमच्या आता. त्या विटा उचलायच्या आणि इकडे टाकायच्या. चालेल ना, लगेच आता 5 मिनिटात ते इटा इकडे येतात तुमच्या. तुम्ही कामाचं नका बघू आपल्याला. मग तुम्ही काय रोबट बिबट आहे काय? उचलून रोबोट पाच नाही, मिनिटात? आपली हातोटी रोजची रोज काम आहे आपलं त्याचे. हा का? रोजच काम. तुम्ही एकदा बघा आता, काहीच अडचण येणार नाही तुमच्या कामाला. बरं बरं, बायकोल फोन करा ना, सांगा ना बायकोला. एक फोन करून सांगतो मी लगेच. सांगा सांगा, 2 करा पण नाही, सांगा. एक फोन करून सांगतो म्हणजे काय होईल, ती बी वाट बघायची नाही. हा, खरंय खरंय. पटकन करा फोन. लगेच. टाइम नाही मला. बॅलन्स आहे का फोन मध्ये? थांबा, लागलाय ना आता, नका बोलू. नका बोलू म्हणजे पहा बाई आता. हडे. हॅलो. अरे काय नाही, आता इथं आलोय, काम आपलं लागलंय ताईकडं. हा, क्षीरसागर ताईकडे मोठं काम आहे. लय म्हणजे इमानदारी बी चांगली. ते म्हणले डबा नसल्याने जेवा वगैरे, पण बरं झालं तू डबा मी दिला सकाळी. काय अडचण नाही, काय नाही. आता हे बघा, आता इथं कामाला लागतो
त्यांचे पैसे बिशे बी आपल्याला उचल म्हणत देते ते पैसेवाली माणसं आहेत चांगली. काही ना काळजी करू आणि सगळं आता व्यवस्थित होईल. चालेल ना, चालेल हा मी फोन करीन. काळजी घेतो माझी. काय नाही, बिल्डिंगवर जरी असलं तरी ते इटा बिटा न्यायचं काय अवघड नाही. हा ऐक ना, हा अहो ती मालकीन बाई बी थोडी बोळसट दिसती. मी राहून राहून बरोबर चुना लावितो, बरोबर पैशाला आहे ना विचल घेतो जास्त. काय काळजी करू नको, काय नको तुला काय. हा आलं माझ्या लक्षात. लय नाही बरोबर काढ तुम्ही पैसे. बोळसट लगेच माणसं कळत, बोळसट बाई ती. आणि पैसे बरोबर काढतो मी. ठेवू का मग, लागतो कामाला. आणि काम सुटलं का ते पहिले लगेच काम झालं का लगेच आजच्या आज काही पैसे घेऊन येतो घरी. काय नको काळजी करून. चालन हा जेवण बिवण सगळं. हा चालेल ना, तू लोणचं दिलंय सगळं मस्त बांधून दिलंय तुला, मस्त काळजी. हा चालेल ठीक आहे. बरं राज भाऊ, बस झालं तुमचं आता ते काय कीर्तन फिरतन ते उचला, कामाला लागा. एखादा फोन करी नका का आता कीर्तनला काय मग ती वाट बघती मंडळी बी. असं होतं ना विषय. आता जगात काय लोकांना काय बायकाच नाही का? तसं नाही, पण काळजी असतात ना. हा? काळजी काळजी बायका काळजी नाही करीत मग काय दुसरं कोण काळजी करते तुम्हाला म्हणजे असं. करते मग मला 2-3 वेळेस फोन येतो दिवसातून. कुठं येतं, काय चाललंय, काय नाही. लय आमचा लय म्हणजे मला हे म्हणायचं तुमच्या बायका तुमचा विश्वासच नाही. विश्वास आहे. विचारी आमचा लय विचारी विश्वासचा काय. मी लगेच काम करून घेते हा, करा. आणि लगेच दुसरी कामाला लागतो. दाखवून दे तुम्हाला काम बाय काय हा, कुठं काय की करायचं? हळूहळू उचला बरं काही चुकाटा असं काय इचू काटे आम्ही नेहमी. किती इचू काटा असला आणि काय असला तर माझ्यावर बिल फाटायला तुमचं. तुम्ही काही काळजी करू नका. असे इचन फिचन असे आम्ही फेकून देतो हाताने हाताने? निघलेले. मग हो गो बाया, हळूहळू राजभाऊ. काही काळजी करू नका कामाची. जास्त डोक्यात. नाही हळूहळू हळूहळू काय गाणं बी नाही तर काय गाणे बिने सगळे येतात, पण आता काय आहे कामामध्ये राजभाऊ बोला ना ताई. पंढरपूरला नाही गेले का हो? काय ताई पंढरपूर देव आपल्या आईबापाची घरी सेवा करायची हेच पंढरपूर आहे. तुम्हाला सांगतो. हा कारण माऊलीने म्हणलंय माय बाप केवळ काशी त्याने न जाऊ तीर्थाशी असं आहे. हा मग बघून तर आपल्या इथं आईची आणि बापाची सेवा पुंडलिकाने केली म्हणून देव आला भेटला. काय जायची गरज आहे इकडं. चांगला असतं. हेच महत्वाचं आहे. हा नाही तर लोक जातात पंढरपूरला आणि इकडे आई बापाला तुकडा देत नाही काय ते देव तरी पावत होत त्याला. मग करून बसले. नाही आपले आई आणि बाप हेच देव येत. आपलं परमार्थ करायचं, आईची बापाची वडिलाची सेवा करायची यातच सगळे. राजभाऊ बोला काय म्हणा पण तुमचे लय भारी विचार. बरं आतलं साफ करा आता थोडं. चला लगेच चला विचारायला काय ताई परमार्थाचं असलं का देव आपल्याकडं आपण देवाचं काम केलं देव आपलं काम करतो असं हा, आहे. खरंय. आपण माझं असं आहे कामामध्ये काम आणि घ्या देवाचं नाव असं आहे. खरंय म्हणून तर देव आपल्या पाठीमागे आहे. हा पण लोकांचा विश्वास आहे का देवावरती? मा सगळ्या देवावर विश्वास आहे. विश्वास आहे. जात आमची पडा नाही काय नाही. काय बाई काय देवाने घरान ऐकलं पांडुरंगाने माझं आणि मला पण ते पांडूच भेटला बाई कामाला. ते पांड नाही हे राजभाऊ आहे बाई. लयच कामाचा भेटला बाई बिचारा. पण चांगला आहे बरं का. कसं काय असं ना म्हणतो 8 दिवसाला पगार देईन. आता याला घेते दामटू घेते मा काम करून एक सुद्धा येत नव्हतं. सगळ्यांना म्हणजे या कामाला याला कसं फुगिरी मारली. 100 लोक येतील आमची तर कामाला. चल 5 मिनिट काम करतो काय राजभाऊ. राजभाऊ बोला ना ताई. याच काही कमला घालायची का पुरच का समाधी घालायची माझी. तसं नाही ताई हे आमचं माप असतं. माप असतं सगळं. ते माप घेतलेले आम्ही. मग ते तुम्हाला आता काय सांगायचं. चहा पाण्याची सोय करा बरं. दम लिहून झालंय माणूस. 4 मिनिटांनी उचललं तर चहा पाणी लागली. अहो काम करायला लागतो नेहमी चहा. काही ठिकाणी आम्हाला गेल्या की नाश्ता पाणी देतात. आता आपली सुरुवात आहे. सांगा चहाची ऑर्डर द्या नाही तर कॉफी सांगा प्याव दे. काय नाही होत आता. मग काय होतं चहा देते बरं वडापाव खाऊ घालते राजभाऊ. चहा पाणी कॉफी सांगा. हा सगळे जी कामाची काहीच काळजी करू नका ताई. कामाची आपलं काय आपलं काम आहे ना असं भारी आहे ना. मंदाबाईच्या घराचं म्हणा मंदाबाई आहे नाही बरं नाही का. पण असं का. मंदाबाई म्हणजे मंदाकिनी आणि मोनिका 2 नाव आहे राजभाऊ मला. बरं वा हे मा किचन आहे बरं का. हा खूपच छान आहे. छान आहे. पैसा कसा घातला पाण्यावर वा छान बांधलंय. काय बसला राजभाऊ. चोरूच नका. आमची प्रत्येक आम्हाला घ्यानं कामाला पण कोणालाच भाव देते होय राजभाऊ. नाही बी बघा आता मी कसं करतो इथलं घराचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका आता. हे पहा, इथं संडास, बाथरूम सगळं काम आहे. एकदम भारी टकाटक आहे. हा छान आहे गाड्या. छान आहे ना? वा काय नाही काळजी. वा छान आहे. ही गाड्या आता तुम्हाला एकदम व्यवस्थित हावर हे करून देतो. इथं स्टाईल फरशी टाकून देतो. सगळं चकाचक करतो. तुम्ही काळजीच करू नका. एकदम झकास काम झालं पाहिजे. हाय पाय तुम्ही काय- मंदाबाईचा बंगला एकच
नंबर. एक लोकांनी नाव घेतलं पाहिजे बंगला मंदाबाईचा एकच नंबर बस. मग काय अडचण नाही तुम्हाला, मी आहे ना. मी लय कामात येत जाईन राजभाऊ. नाही नाही तुमचं काम असं ना, तुमचं काम आता आहे ना लय भारी होणार. आता काळजी नका करू तुम्ही. तुम्ही म्हणता पांडुरंगा सारखा गडी भेटला आपल्याला. बघा बघा. देवान दिला ना पांडुरंगाने. आणि असे माणसं भेटत नाही तर पारमार्थिक हात बाहेर लागायसाठी माणसं बी चांगलं लागत येतं. पारमार्थिक माणसं लागत येतं. काही खाता का हे खाता? नाही हे देर काही ना परमार्थातली माणसं ताई. सकाळी उठलं आम्हाला ज्ञानेश्वरी वाचावं लागते, संध्याकाळी हरिपाठ घ्यावा लागत. हे नाही परमार्थातली माणसं. आम्हाला सच्चाई लागते, काम इमानदारी लागत. आम्ही इमानदारीचे पैसे घेत असतो. म्हणजे मला सकाळचं काय उठलेलं काय येणार का काय खायला लगी? नाही मग ते नाही आम्हाला सकाळ आपलं चहा पाणी येते, नाश्ता पाणी सांगायचं बाहेरून. बाहेरून सांगतो राजभाऊ. हा 2-3 टाइम चहा लागत. आम्ही खाल्ले ना, आम्ही त्यातले नाही पण. नाही खाऊच नका ताई, चांगलं नसतं ते. चांगलं नाही आपलं मस्तपैकी. बरं काम काय आहे? काय आहे? नाही काम चांगलं आहे पण ते अर्ध्यातच टाकून घ्या ना. आता अर्ध काम राहिलं करून घेतो तुमचं ते. हा ना गडी अर्ध टाकून गेलं बघा हे काम. लॅपटॉपवर चढवता का? लॅपटॉपवर चढवून काय नाही लॅपटॉप. पाहूनच पडतं बाहेर. नाही तुम्ही काय काळजी करता, आमचे रोजचेच काम आहेत लॅपटॉपवर चढायचे ते. नाही काय काळजी करू नका. सगळं व्यवस्थित, काय काळजी करू नका. मस्त आहे चकाचक अगदी. आता लय भारी भरी तो तुमचा बंगला आपल्याला आवड आहे. काळजी नका करू. वा 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 वा. असे माणसं भेटले देवासारखे आम्हाला बी कामाला मूड येतो. तुम्ही नका काळजी करू. त्याचे काय टेन्शन घेऊ नका, लय भारी काम. अशा माणसं भेटले तर आमच्या बी मनाला फुरसत वाढते, कामाला बी स्फूर्ती येते. असं आहे. मग काय कामं गेलं का त्यांच्या गावऱ्या फुटलेल्या कामावर ते बळच बोल म्हणलं का बोलत. मग असे माणसं असल्या का आम्ही मुद्दाम जास्त काम करतो आवडेल. राजभाऊ, अशी मालकीण भेटत काय? नाही अशी मालकी नाही भेटायची. लय ठिकाणी काम केलं पण तुमच्यासारखी मालकी नाही भेटली. काय देवाचीच कृपा म्हणावं लागेल. माझ्या मनात आहे ना पापच नाही कोणाविषयी. म्हणूनच असे निर्मळ माणसाची माणसं भाड बोलते ते. आणि जे आतले कुठे असतात ना ती काय अशी कुचकी असतील तुमचे काय नाही. हा आतल्या गाठीचे असतात ते. हा बरं उचला. त्याच्या नका काळजी करू कामाची. सगळे होत आहे, काळजी नका करू तुम्ही. बरं ऐका ना ताई, 500 रुपये द्या ना मला. काय? ऐका ना तुम्ही, मी गाडीत पेट्रोल टाकतो आणि खोरण ते आणतो. मग राहिलं काम लगेच संसाराला करून घेतो मी. स्टेशन हा काय नाही 500 रुपये. काय ठिकाणी मी 1000 मागतो पण तुमचा स्वभाव चांगला नाही म्हणलं आपल्या 500 घेऊ सध्या. 500 रुपये पेट्रोल टाक. पेट्रोल काय जा करायचं काय गाडीचं? अहो गाडीत काहीच पेट्रोल नाहीये. मग काय? पेट्रोल टाकायचं, ती नळी फुटली ना, ती नळी बी टाकून घ्यावा म्हणलं. कामात काम दोन्ही होते. तुम्हाला पैशाला काय तुम्ही मला मोगाच म्हणलं कोंबडीवनी पैसा आहे तुम्हाला काय वाटणार नाही. लगेच तुम्ही एक नोट काढून ऐका लगेच देणार तुम्ही मला. मी लगेच येतो पेट्रोल ते गाडी टाकून आहे का नाही. लवकर या बरं का राजभाऊ. लगेच येतो ताई, काळजी नका करू. येतो. देवाची द्वारी 500 रुपये आले. देवाची कृपा लावलाच सुना. असे भोळे बाबडे रोज भेटू रे देवा. चला आता मरू द्या, कोण येत आहे कामावर. आपलं भागलं मरू दे, जाऊ दे आता. टेन्शन गेलं. वा 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 वा. चला आता. काय बाई यो राजभाऊ अजून ये ना बाई. परमाताच्या बाता करत होत्या फुगरीच्या बाता. अजून ये ना बाई. मला चुना लावून 500 रुपये घेऊन गेला बाई. कमून ये ना बाई. अगो बाई फोन नंबर पण घ्यायचा ध्यानात नाही बाई माझ्या. कशी मी येडे राहिले बाई. कोणाला ईश्वर केली ते ईश्वर करायचं लायकीची दुनिया नाही रे देवा.